Hello student. Today discuss the formula for rotational dynamics. कोणत्याही चॅप्टरचे एक्झाम्पल सोडवायचे असतील तर त्याची आपल्याला आधी फॉर्म्युले माहिती असायला हवेत आणि फॉर्म्युल्यामध्ये त्या फिजिकल क्वांटिटीचे सिम्बॉल, कारण की जे आपल्याला एक्झाम्पल येणार आहे ते वर्डमध्ये एक्झाम्पल असणार आहे, म्हणजे तिथे फिजिकल क्वांटिटी ह्या त्याच्या वर्डमध्ये लिहिलेले असतील. मग त्याला सिम्बॉल काय वापरतात ते आपल्याला कळलं पाहिजेत, कारण आपण फॉर्म्युले पाठ करताना फक्त सिम्बॉल पाठ करतो आणि मग ते सिम्बॉल लक्षात ठेवल्यानंतर आपल्याला समजत नाही की हा सिम्बॉल कोणत्या फिजिकल क्वांटिटीचा आहे किंवा याचा इथे अर्थ काय आहे. त्यासाठी आधी त्या फिजिकल क्वांटिटीचे सिम्बॉल, फिजिकल क्वांटिटी आणि सिम्बॉल आणि त्यांचं युनिट, त्यांचा ते पण रिलेशन पाहू जे आपल्या ह्या चॅप्टरसाठी लागणार आहेत. आता ह्या चॅप्टर्समध्ये दोन पार्ट आहेत. फर्स्ट पार्ट आहे तो सर्क्युलर मोशन आणि सेकंड पार्ट आहे तो रोटेशनल मोशन. तर फर्स्ट आपण सर्क्युलर मोशनचे फॉर्म्युले डिस्कस करू. त्याचे फिजिकल क्वांटिटी, इथे आपण ते फिजिकल क्वांटिटी लिहिलेले आहेत. लिनियर डिस्प्लेसमेंट, सिम्बॉल इज कॅपिटल यस आणि एस आय युनिट मीटर. नंतर सेकंड आहे लिनियर स्पीड और लिनियर वेलोसिटी, सिम्बॉल इज व्ही, युनिट मीटर पर सेकंड. लिनियर एक्सलरेशन, सिम्बॉल ए, मीटर पर सेकंड स्क्वेअर. angle symbol theta and is measure SI unit is radian. तसंच angular displacement, तर लिनियर डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे वेगवेगळे आहेत. अँग्युलर डिस्प्लेसमेंट हे अँगल मेजर करतो, पण इथं थिटाच सिम्बॉल आहे आणि अगेन युनिट इज रेडियन. अँग्युलर स्पीड इज रिलेटेड टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट, त्याचं सिम्बॉल आहे ओमेगा आणि युनिट आहे रेडियन पर सेकंड. अँग्युलर एक्सलरेशन सिम्बॉल आहे अल्फा आणि युनिट आहे रेडियन पर सेकंड स्क्वेअर. नंतर सेंट्रिपिटल एक्सलरेशन, सेंट्रिफ्युगल एक्सलरेशन, दोघांचे सिम्बॉल आणि युनिट सारखे आहेत, कारण ते दोन्ही एक्सलरेशन सारखेच आहेत, फक्त ते त्यांच्या डायरेक्शननुसार बदलतात, म्हणून त्यांची ती दोन नावे सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल. दुसरे सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स, ह्या दोघांचे सुद्धा सिम्बॉल आणि युनिट सेम, हे दोन्ही फोर्स एकच आहेत, फक्त त्यांचे डायरेक्शन हे डिफरंट असतात, म्हणून त्यानुसार त्यांची नावं आहेत. पुढे टाईम पिरियड सिम्बॉल कॅपिटल टी, युनिट सेकंड. फ्रिक्वेन्सी सिम्बॉल यन. आता फ्रिक्वेन्सीचं सिम्बॉल वेगवेगळे, म्हणजे आपण मेकॅनिकल फिजिक्समध्ये यन घेणार आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये आपण ज्यावेळेस फ्रिक्वेन्सी पाहू त्यावेळेस त्याचं सिम्बॉल म्यू असेल. युनिट आहे पर सेकंद. टेन्शनचं सुद्धा युनिट कॅपिटल टीच आहे, पण तिथलं टेन्शन हे एनर्जीच्या फॉर्ममध्ये आहे, मग त्याचं युनिट आहे जूल. आता टाईम पिरियड आणि टेन्शन या दोन वेगळ्या फिजिकल क्वांटिटी आहेत. जरी त्यांच्या इनिशियल वर्डवरून आपण सिम्बॉल देत असलो तरी आपल्याला ते फॉर्म्युल्यामध्ये समजलं पाहिजे. ब्रेकिंग टेन्शन सिम्बॉल आहे बी टी, ब्रेकिंग टेन्शन म्हणजे फोर्स आहे हा, युनिट आहे न्यूटन. कायनेटिक एनर्जी के ई, पोटेन्शियल एनर्जी पी ई, टोटल एनर्जी टी ई, आणि तिन्ही एकच म्हणजे एनर्जीचे, म्हणून ते तिघांचे सुद्धा युनिट काय आहेत, जूल्स आहेत. नेक्स्ट आहे आपल्याकडे रेडियल एक्सलरेशन ए आर, टँजेन्शियल एक्सलरेशन ए टी, युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता आपल्या लक्षात येईल की याच्या आधीसुद्धा आपण एक एक्सलरेशन पाहिलं होतं, लिनियर एक्सलरेशन, सेंट्रिपिटल एक्सलरेशन, सेंट्रिफ्युगल एक्सलरेशन, रेडियल एक्सलरेशन, टँजेन्शियल एक्सलरेशन. ह्या सगळ्या एक्सलरेशनचं युनिट एकसारखंच म्हणजे मीटर पर सेकंड स्क्वेअर, पण या सगळ्या एक्सलरेशनचे फॉर्म्युले हे वेगवेगळे आहेत. इट इज डिपेंडेड बाय द डायरेक्शननुसार हे फॉर्म्युले काय होतात, बदलत जाणार, त्यात आपल्याला फॉर्म्युलेमध्ये समजतील. आणि लास्ट आहे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन, म्हणजे एकूण किती नंबर ऑफ रिव्हॉल्युशन तिथे झालेले आहेत, म्हणजे त्या पार्टिकलने एकूण किती कंप्लीट सर्कल केले आहेत, त्याला आपण काय म्हणतो नंबर ऑफ रिव्हॉल्युशन. सिम्बॉल आहे कॅपिटल यन आणि हा युनिटलेस आहे, कारण की हे नंबर आहेत त्याला आपण काउंट करणार आहेत, म्हणून ओनली सिम्बॉल कॅपिटल यन. आता आपण फॉर्म्युले पाहू. फर्स्ट फॉर्म्युला आहे अँग्युलर स्पीड. आता अँग्युलर स्पीडचा फॉर्म्युला आहे डी ओमेगा डी थिटा डिवायडेड बाय डी टी डिवायडेड बाय डी टी इज इक्वल टू डी थिटा म्हणजे काय, डिफरन्स बिटवीन टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट θ2 मायनस θ1 किंवा फायनल डिस्प्लेसमेंट मायनस इनिशियल डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय फायनल टाईम मायनस
इनिशियल टाइम अगेन ओमेगा इज इक्वल टू थीटा डिवायडेड बाय टी, म्हणजे सिम्पल आहे लिनियर डिस्प्लेसमेंट पर युनिट टाईम. अँग्युलर वेलॉसिटीचे दोन अजून रिलेशन येतात, एक टाईम पिरियडशी आणि एक फ्रिक्वेन्सीशी. तर टाईम पिरियडशी रिलेशन काय, ओमेगा इज इक्वल टू 2π डिवायडेड बाय टी. हिअर टी इज टाईम पिरियड and omega is equal to 2π n. Here n is frequency. The relation between time period and frequency is n is equal to 1 upon t. हे आपलं सिंपल त्यांच्यामधले असलेले रिलेशन. आता नेक्स्ट आहे लिनियर वेलॉसिटी. आता लिनियर वेलॉसिटी हे v इज इक्वल टू आर ओमेगा इन सिंपल फॉर्म अँड वेक्टर फॉर्म v बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार. म्हणजे इथे सुद्धा रिलेशन कुणाचं आहे, ओमेगाशी, आणि ओमेगाचे हे दोन फॉर्म्युले सुद्धा इथे अप्लाय होतात. म्हणजे पुट द व्हॅल्यू ऑफ ओमेगा v इज इक्वल टू 2π n इंटू आर आणि ओमेगा 2π बाय टी इंटू आर, असे दोन फॉर्म्युले आपले इथे अप्लाय होतात. नेक्स्ट अँग्युलर ॲक्सलरेशन. आता ॲक्सलरेशन म्हणजेच काय, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. कोणतं ॲक्सलरेशन, अँग्युलर ॲक्सलरेशन आहे, म्हणून इथे कोणती वेलॉसिटी येणार, तर अँग्युलर वेलॉसिटी. तर डी ओमेगा म्हणजे चेंज इन वेलॉसिटी, तर फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी, तसंच फायनल टाईम मायनस इनिशियल टाईम. अगेन पुटिंग द व्हॅल्यू ऑफ अँग्युलर वेलॉसिटी इज रिलेटेड टू द फ्रिक्वेन्सी. मग ती जर पुट केली तर 2π n बाहेर येतो, फायनल फ्रिक्वेन्सी मायनस इनिशियल फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय टाईम. आता खाली आपल्याला टाईम पिरियड ऑफ हँड इन अ क्लॉक ह्याचे MCQसाठी एक्झाम्पल येतात. आता सेकंड हँड म्हणजे काय, आपला सेकंद काटा. तर सेकंद काट्याला एक संपूर्ण सर्कल पूर्ण करण्यासाठी लागलेला टाईम हा 60 सेकंद आहे. मिनिट हँड म्हणजे काय, तर मिनिट काटा. तर मिनिट काट्याला एक संपूर्ण सर्कल पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो, तर 1 तास म्हणजे 60 मिनिट, म्हणजेच किती सेकंद, 60 गुणिले 60 सेकंद. हवर हँड म्हणजे तास काटा. तास काट्याला पुन्हा त्याच ठिकाणी येण्यासाठी किती वेळ लागतात, तर 12 तास लागतात. 12 तास म्हणजेच काय, 12 गुणिले 60 मिनटं गुणिले 60 सेकंद, म्हणजेच तुमचं 12 गुणिले 60 गुणिले 60 हे कशात कन्वर्ट होणार आहे, सेकंदामध्ये. तर हे 3 इम्पॉर्टन्स आहेत आपल्याला 1 मार्क MCQसाठी. सेकंड हँड म्हणजे 60 मिनिट्स, मिनिट हँड म्हणजे 3600 मिनिट्स अँड हवर्स हँड म्हणजे 84,000 सेकंद. असं सिम्पल त्याच्यामधले असलेलं हे कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. नेक्स्ट लिनियर ॲक्सलरेशन. आता लिनियर ॲक्सलरेशन ए इज इक्वल टू आर इंटू अल्फा, म्हणजेच रेडियस इंटू अँग्युलर ॲक्सलरेशन आणि इन वेक्टर फॉर्म. हा येतो वेक्टर फॉर्म आहे. तर तो काय आहे, ए बार इज इक्वल टू अल्फा बार क्रॉस आर बार. जसं आपण लिनियर वेलॉसिटीचा वेक्टर फॉर्म लिहिला होता तसाच हा लिनियर ॲक्सलरेशनचा सुद्धा वेक्टर फॉर्म आहे. पुढे वेगवेगळे रिलेशन आहे. लिनियर ॲक्सलरेशन इज रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. मग लिनियर वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय होता वेक्टर फॉर्ममधला, ओमेगा बार क्रॉस आर बार. त्याचं सिम्प्लिफिकेशन केलं तर ए बार लिनियर ॲक्सलरेशन इज इक्वल टू अल्फा बार क्रॉस आर बार प्लस ओमेगा बार क्रॉस व्ही बार. हे आपलं 11th स्टँडर्डमधलं इक्वेशन आहे. म्हणजे हे फॉर्म्युले आपले 11th स्टँडर्ड्समध्ये झालेले आहेत. तरी आपण इथं CETसाठी रिपीट करतो. ए बार इज इक्वल टू AT मीन्स टँजेन्शियल ॲक्सलरेशन अँड AR मीन्स रेडियल ॲक्सलरेशन. इथे आपण जे दोन ॲक्सलरेशन पाहिले होते, तर टँजेन्शियल ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला येतो अँड रेडियल ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला येतो. हे फॉर्म्युले फक्त चेंज होत जातात, अल्फा बार क्रॉस आर बार आणि रिझल्टंट ॲक्सलरेशन. म्हणजे हे जे दोन टँजेन्शियल आणि रेडियल ॲक्सलरेशन असतात हे एकमेकांना परपेंडिक्युलर असतात आणि त्यांच्यापासून तयार झालेला हा रिझल्टंट ॲक्सलरेशन. म्हणजे ज्यावेळेस सर्क्युलर मोशनमध्ये एखादा ऑब्जेक्ट फिरणार आहे त्यावेळेस हा असेल आपला टँजेन्शियल ॲक्सलरेशन आणि हा झाला रेडियल ॲक्सलरेशन. आणि ह्यांच्यामधून असा ऑब्जेक्ट जाणार आहे ना, म्हणून ह्याला आपण म्हणतो रिझल्टंट ॲक्सलरेशन. हे असे वेगवेगळे पोझिशनचे ॲक्सलरेशन आहेत. हे डिपेंडिंग बाय पोझिशन, त्यानुसार त्यांचे फॉर्म्युले काय होतात, बदलत जातात. ती सगळ्याच्या सगळं हे ॲक्सलरेशन, सगळ्यांचं युनिट हे सारखेच आहे, मीटर पर सेकंद स्क्वेअर. ॲक्सलरेशन नंतर नेक्स्ट येतो फोर्स, कारण की फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. सिम्पल फॉर्म्युला आहे.
मग इथे फोर्समध्ये कोणकोणते येतात, तर आपल्याकडे ब्रेकिंग टेन्शन म्हणजेच त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. मग सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच काय आहे, mv²/r आणि mr⍵². पुन्हा इथे ओमेगाचे दोन रिलेशन येतात, एक 2πt आणि दुसरा 2π नेक्स्ट आहे सेंट्रिफ्युगल फोर्स, पुन्हा mv²/r mr⍵², अगेन मास इंटू सेंट्रिफ्युगल एक्सलरेशन. इथे सेंट्रिफ्युगल एक्सलरेशन आहे. तर हे झालं त्यांचे सिंपल फॉर्म. हे दोन्ही फोर्सचे युनिट सेम आहे, फॉर्म्युले सेम, फक्त त्यांची दोघांची डायरेक्शन काय डिपेंड, एक टुवर्ड द सेंटर आणि एक अवे फ्रॉम द सेंटर. आपण हे मॅग्निट्यूड फाइंड आउट करतो, डायरेक्शन फाइंड आउट करतो, त्यामुळे त्यांचे आपण साईन इथे लिहिलेले नाही आहेत. नेक्स्ट आहे हॉरिझॉन्टल कर्व रोड, स्पीड ऑफ व्हेकल. आता हॉरिझॉन्टल कर्व रोडवरती आपल्याला जे व्हेकलचं स्पीड आहे तिथे दोन फॉर्म्युले आपण अप्लाय करतो. म्हणजे एक सेंट्रिपिटल फोर्स आणि दुसरा करतो ते फोर्स ऑफ फ्रिक्शन. अशी तिथे आपली सिंपल डायग्रॅम आहे. अँड म्यू इज इक्वल टू F डिवायडेड बाय N. ह्या डेरिवेशन्स इथे यूज केलं. सेंट्रिपिटल फोर्स काय आहे, mv²/r आणि फोर्स ऑफ फ्रिक्शन काय आहे, तर F इज इक्वल म्यू mg, म्हणजे F इज इक्वल टू म्यू m म्हणजेच काय n काय m इंटू g, मीन्स F इज इक्वल टू म्यू mg, आणि हा फोर्स म्हणजेच काय mv²/r. या दोघांचं रिलेशन केलं तर आपल्याला v येते, v इज इक्वल टू √μ rg, and this formula converted by angular velocity √μg/r. तर हे आपलं सिंपल तिथं असलेलं डायग्रॅमचं डेरिवेशन आहे. तर आपल्याला इथं फॉर्म्युल्यावरून डेरिवेशनसुद्धा लक्षात ठेवता येतं. नेक्स्ट ॲप्लिकेशन होतं वॉल ऑर वेल ऑफ डेथ. तर इथे जी आपली डायग्रॅम आली होती वॉलची किंवा वेल ऑफ डेथची, तर फोर्स ह्या बाजूला होतं, न्यूटन इकडं होतं, mv²/r इकडे mg. फक्त ह्या दोन्ही डायग्रॅममध्ये हा डिफरन्स होता. इथे फोर्स, कारण की व्हेकल जी येते ती आपली ह्या डायरेक्शनमध्ये येते ना, मग तिचा फोर्स ह्या डायरेक्शनमध्ये लागलेला आहे आणि त्याला कोणी बॅलन्स केलं वेटनी. मीन्स Fs इज इक्वल टू, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू mg अँड नॉर्मल रिॲक्शन इज इक्वल टू mv²/r म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. त्याचं रिलेशन केलं तर v इज इक्वल टू rg डिवायडेड बाय कोइफिशियंट अँड ओमेगा इज इक्वल टू √g डिवायडेड बाय r इंटू μs. हे μs म्हणजे कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आणि ते युनिटलेस क्वांटिटी, आणि स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स डिवायडेड बाय नॉर्मल रिॲक्शन. आणि नॉर्मल रिॲक्शन म्हणजेच काय आहे, आता इथली वेगळी आहे. नॉर्मल रिॲक्शन म्हणजे वेट असतं, मास इंटू ग्रॅव्हिटी. नेक्स्ट आहे आपल्याकडे कर्व बँक रोड. आता कर्व बँक रोडचे दोन फॉर्म्युले, एक मिनिमम आणि एक मॅक्झिमम, आणि एक विदाउट फ्रिक्शन. तर विदाउट फ्रिक्शन तर v इज इक्वल टू √rg tan थीटा. हा विदाउट फ्रिक्शनचा फॉर्म्युला, ज्यावेळेस फ्रिक्शन इज 0 असेल. फ्रिक्शन नसेल म्हणजे आपण जेव्हा टर्न घेताना जर आपण ब्रेक अप्लाय केलं नाही तर तुमचं असलेलं रिलेशन हे आलं पाहिजे, v इज इक्वल टू √rg tan थीटा. जर आपण ब्रेक अप्लाय करत असेल तर आपल्याला मिनिमम आणि मॅक्झिमम असे दोन स्पीड येणार. तर मिनिमम स्पीडसाठी rg इन ब्रॅकेट tan थीटा मायनस, इथे काय होते सबट्रॅक्शन होतं आहे, μs डिवायडेड बाय 1 + μs tan थीटा, आणि v मॅक्ससाठी √rg tan थीटा प्लस μs 1 + μs tan थीटा. असं आपलं काय ते सिंपल रिलेशन येते मॅक्झिमम अँड मिनिमम कंडिशनसाठी. आता पुढे इलिव्हेशन ऑफ आउटर एज ऑफ रोड, म्हणजे ज्यावेळेस तुमचा हा इन्नर एज आहे आणि हा आउटर एज आहे, आणि इथे असलेला अँगल ऑफ बँकिंग आहे. मग इथं जी हाईट जी इन्क्रीज होणार आहे हॉरिझॉन्टल सरफेस आणि बँक सरफेसवरची किंवा इन्क्लिनेट सरफेसची, त्या हाईटला काय म्हणतात, इलिव्हेशन म्हणतात. मग त्याचा काय फॉर्म्युला येतो, sin थीटा इज इक्वल टू ऑपोजिट साईड डिवायडेड बाय हायपोथेनियस, मीन्स h इज इक्वल टू L sin
थीटा आणि एल म्हणजे द डिस्टन्स बिटवीन इनर अँड आउटर एज ऑफ रोड. नेक्स्ट कोनिकल पेंडुलम म्हणजे हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. तर हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनची जर इथे आपण सिम्पल डायग्राम जर ड्रॉ केली तर आपल्या लक्षात येतं आहे हा बॉल आहे आणि ह्या डायरेक्शनला टेन्शन अप्लाय होतं आहे. ही त्याची हाईट आहे, ज्या सर्कलला रोटेट होतं ही त्याची रेडियस आहे. डाऊनवर्ड डायरेक्शनला वेट आहे आणि ह्या डायरेक्शनला असलेलं फोर्स आहे. बरोबर, तो बाहेर जातो आहे. हे झालं सिम्पल. मग ह्याला जो बॅलन्स केला तो वरच्या बाजूला आणि ह्या डायरेक्शनला, इकडे असलेला हा अँगल थिटा, इकडे असलेला हा अँगल थिटा. म्हणजे इथे काय येतोय टी कॉस थिटा आणि इथे येतोय टी साईन. आता मग ह्याचा डायग्रामचा विचार केला तर टी कॉस थिटा इज इक्वल टू एम जी अँड टी साईन थिटा इज इक्वल टू एम आर ओमेगा स्क्वेअर. इथे आपण टी डॅश लिहिलं आहे कारण की टी डॅश म्हणजे हा असलेला टेन्शन आहे. ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला अजून एक विचारला जातो म्हणजे टाईम पिरियड्स ऑफ कोनिकल पेंडुलम. मग टाईम पिरियडसाठी आपण टी सिम्बॉल वापरणार आहे. मग टेन्शनचा काय टी डॅश कॉस थिटा इज इक्वल टू एम जी. अँग्युलर वेलॉसिटीचा फॉर्म्युला येतो अंडर रूट जी टॅन थिटा डिवायडेड बाय आर. हे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत अँग्युलर वेलॉसिटीचे. अजून एक फॉर्म्युला आहे जी अंडर रूट जी डिवायडेड बाय एल कॉस थिटा अँड अंडर रूट जी बाय एच. असे 3 फॉर्म्युले येतात रिलेटेड टू द अँग्युलर वेलॉसिटी. आणि आपल्याला क्वेश्चन विचारला होता टाईम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम किंवा फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम. मग टाईम पिरियडचा फॉर्म्युला ओमेगाचं रिलेशन काय, ओमेगा इज इक्वल टू 2 पाय बाय टी. देअरफॉर टी इज इक्वल टू 2 पाय डिवायडेड बाय ओमेगा. मग ह्या ओमेगाची जर व्हॅल्यू पुट केली तर फर्स्ट रिलेटेड टू आर जी टॅन थिटा, दुसरा एल कॉस थिटा डिवायडेड बाय जी आणि तिसरा आहे एच डिवायडेड बाय जी. तुम्हाला इथून सुद्धा ह्या डायग्रॅमवरूनही काढता येतं. टॅन थिटा म्हणजेच काय आर डिवायडेड बाय एच. पुट करा, पुट जर केली आपण टॅन थिटा आर डिवायडेड बाय एच, आरला आर कॅन्सल, डिनॉमिनेटरचा एच वरती. एच हा ॲडजेसंट साईडला आहे म्हणजे काय येतोय कॉस थिटा. कॉस थिटा इज इक्वल टू एच डिवायडेड बाय एल मीन्स cos theta is equal to h divided by l means h is equal to l cos theta. आला इथे आपला l. असे तुम्हाला डिफरंट फॉर्म्युले बनवतात. कुठला एक्झाम्पलला कुठलाही एक फॉर्म्युला आपण यूज करून एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. नेक्स्ट हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन म्हणजे कोनिकल पेंडुलमनंतर येतो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये प्रत्येक पॉईंटवरती अप्लाय होणारं टेन्शन वेलॉसिटी हे वेगवेगळं असतं. आता ते आपण फाइंड आउट करणार. म्हणजे फर्स्ट आपण टेन्शन घेतो आहे, टेन्शन ॲट एनी पोझिशन. आता टेन्शन ॲट एनी पोझिशनसाठी ते आपण एक सिम्पल व्हर्टिकल सर्क्युलरची डायग्राम काढू आणि ह्या पॉईंटचं आपल्याला टेन्शन फाइंड आउट करायचं आहे. इकडे टी आहे, इकडे वेट आहे एम जी. मग आता हे टेन्शन जे आपल्याला येणार आहे ते कसं फाइंड आउट करणार आपण टी पी. तर या इकडे बरोबर आहे इकडे गेला की नाही, मग इकडे कोण होतं बॅलन्स एम जी कॉस थिटा आणि प्लस एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. म्हणजे ज्या प्रकारे आपण कोनिकल पेंडुलमला पाहिलं होतं त्याच प्रकारे फक्त इथे असलेला तर ही डायरेक्शन आली की नाही. तर मग ह्या टेन्शनला बॅलन्स कुणी केलं एम व्ही स्क्वेअर अपॉन आर म्हणजे तिथलं असलेलं सेंट्रिपिटल फोर्स ॲट व्हेलॉसिटी ॲट दिस पॉईंट प्लस एम जी कॉस थिटा. म्हणजे हा कशावरती डिपेंड्स आहे तुमच्या इनिशियल पोझिशनला ज्याप्रमाणे अँगल होईल त्याप्रमाणे तिथली टेन्शनची पोझिशन बदलत जाणार आहे. आता फर्स्ट टेन्शन ॲट हायेस्ट पोझिशन म्हणजे ह्या पोझिशनचं जर मला टेन्शन काढायचं असेल तर इथून इथपर्यंत झालेला अँगल थिटा तो किती असणार आहे 180. मग कॉस 180 काय असतो -1. इथे पुट केला तर हायेस्ट पोझिशनचा एम व्ही स्क्वेअर याची म्हणजे व्हेलॉसिटी ॲट हायेस्ट पोझिशन डिवायडेड बाय आर मायनस एम जी. सेकंड ॲट लोवेस्ट पोझिशन म्हणजे ह्या पोझिशनला, तर ह्या पोझिशनला असलेला अँगल काय असणार तो त्याच ठिकाणी म्हणजे तो 0 डिग्री असणार आहे. म्हणजेच कॉस 0 किती येतो तर 1 येतो. म्हणजे मास इंटू व्हेलॉसिटी ॲट लोवेस्ट पोझिशन डिवायडेड बाय रेडियस इथे आता ॲडिशन होईल एम जी. आणि थर्ड आहे
ॲट हॉरिझॉन्टल पोझिशन ऑर मिडल पोझिशन, म्हणजे आपलं ह्या पोझिशनला आहे, ह्या पोझिशनला असलेला अँगल काय येतो आहे 90 डिग्री, मीन्स थिटा हिअर 90 डिग्री अँड कॉस 90 किती येतो तो 0 येतो. म्हणजे हा फॅक्टर काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. म्हणजे राहतं आहे काय फक्त मास व्हेलॉसिटीचा स्क्वेअर डिवायडेड बाय आर. इथे प्रत्येक ठिकाणची व्हेलॉसिटी ही वेगवेगळी आहे, त्यानुसार व्हॅल्यू पुट करायची. फक्त व्ही हा सगळीकडे सारखा नाही आहे, तो वेगवेगळा आहे. मग तो व्ही कसा फाइंड आउट करायचा ते आता आपण फॉर्म्युल्याने व्हेलॉसिटी ऑन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन ॲट डिफरंट पोझिशन. फर्स्ट फाइंड आउट करू आपण ॲट एनी पोझिशन. तर ॲट एनी पोझिशनची व्हेलॉसिटी येते व्ही पी ॲट एनी पोझिशन अंडर रूट आर जी ब्रॅकेट 3 + 2 cos थिटा. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, तो लक्षात ठेवा. तुम्हाला कोणत्याही पोझिशनची व्हेलॉसिटी फाइंड आउट करता येईल. अगेन सेम ॲट हायेस्ट पोझिशन. मग ॲट हायेस्ट पोझिशनला थिटा किती होता 180. कॉस 180 काय येतो -1 येतो. म्हणजे 3 - 2 1 झालं, म्हणजे राहिले काय आर जी अंडर रूट आर जी आलं. पुढे ॲट लोवेस्ट पोझिशन, लोवेस्ट पोझिशनला थिटा काय 0. कॉस 0 काय येतो +1 बरोबर आहे. मग 3 + 2 5 आर जी. अँड मिडल पोझिशनला थिटा किती आहे 90. मग कॉस 90 किती येतो 0. हा फॅक्टर संपूर्ण 0 झाला, राहिलं काय 3 अंडर रूट 3 आर जी. असे आपल्याला हा स्टँडर्ड फॉर्म्युला लक्षात ठेवला, टेन्शनचा असेल किंवा व्हेलॉसिटीचा असेल, तर आपल्याला कोणत्याही पोझिशनची व्हेलॉसिटी फाइंड आउट करता येते. आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये ज्यावेळेस तुम्ही एक लक्षात ठेवा इकडून वरती जाल त्यावेळेस ती पॉझिटिव्ह, म्हणजे तुमची व्हेलॉसिटी ही पॉझिटिव्हमध्ये येत जाईल, आणि इकडून खाली येत जाईल त्यावेळेस ती व्हेलॉसिटी निगेटिव्हमध्ये येत जाणार. ते फक्त कारण हे डाऊनवर्ड डायरेक्शन व्हेलॉसिटी काय होते डिक्रीज होत जाते. हे फक्त आपल्याला फॉर्म्युल्यासाठी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट एनर्जीज. कायनेटिक एनर्जी ऑन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आता इथे जशी टेन्शन वेगळं असतं तसं प्रत्येक पोझिशनचं एनर्जीसुद्धा वेगवेगळी असते. आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे सिम्पल, तर 1/2 mv². आपल्याला त्या पोझिशनची व्हेलॉसिटी काढायची, कारण आपण काय म्हणतो आहे की व्हेलॉसिटी ॲट डिफरंट पॉईंट्स. ॲट एनी पॉईंटची व्हेलॉसिटी काय होती व्ही अंडर रूट आर जी 3 + 2 cos थिटा. स्क्वेअर केला तर रूट कॅन्सल होणार आहे, म्हणजे 1/2 mrg ब्रॅकेट 3 + 2 cos थिटा ॲट एनी पोझिशन. हायेस्ट पोझिशन थिटा इज इक्वल टू 180 cos 180 -1, म्हणजे इथे फक्त राहतात आर जी 1/2 mrg. लोवेस्ट पोझिशन व्हेलॉसिटी आली होती अंडर रूट 5 rg, स्क्वेअर केला तर 5 rg म्हणजे 5/2 mrg. अँड हॉरिझॉन्टल पोझिशन किंवा मिडल पोझिशन आपली व्हेलॉसिटी येते अंडर रूट 3 rg, त्याचा स्क्वेअर केला तर अंडर रूट जाणार म्हणजे 3/2 mrg. असे आपले सिम्पल. किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा थिटाची व्हॅल्यू पुट करून तुम्हाला वेगवेगळे व्हॅल्यूज फाइंड आउट करता येतील. कायनेटिक एनर्जी नंतर येतं ते पोटेन्शियल एनर्जी ऑन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, किंवा त्याला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीसुद्धा म्हणतात. मग पोटेन्शियल एनर्जीचा किंवा स्टँडर्ड ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय mgh. फक्त आपला व्हेरिएबल इथे h हाईट, की प्रत्येक पॉईंटनुसार हाईट त्याची ग्राउंडची बदलत जाणार आहे, म्हणजे सरफेसपासून. मग त्या हाईटचा फॉर्म्युला काय h इज इक्वल टू r1 - cos थिटा. मग तो इथे पुट केला mg, याच्या ऐवजी काय लिहिलं आपण ॲट एनी पोझिशनला r1 - cos थिटा. आपल्याकडे 3 पोझिशन आहेत. हायेस्ट पोझिशनला थिटा काय 180 cos थिटा -1 1 -1 +1 म्हणजे काय झालं 1 + 1 2 mgr. लोवेस्ट पोझिशनला थिटा काय येतो 0 cos 0 1 असतो, मग 1 - 1 0 म्हणजे तो त्याच पोझिशनला आहे, डिस्टन्स 0 असेल. हॉरिझॉन्टल पोझिशनला cos थिटा काय 90 म्हणजे तो 0 आला, मग राहिलं काय mgr. असे आपले सिम्पल रिलेशन. आता लास्ट येतं ते टोटल एनर्जी. मग टोटल एनर्जी म्हणजेच काय आहे तर ॲडिशन ऑफ कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, बरोबर आहे. अँड टोटल एनर्जी ही काय असते तर
सारखी असते, ती बदलत नाही ॲट एनी पॉईंट. 5/2 mgr म्हणजे जर तुम्ही ह्या हायेस्ट पॉईंटच्या कायनेटिक एनर्जीचा काय, हायेस्ट पॉईंटची काय 1/2 mgr अँड हायेस्ट पॉईंटची पोटेन्शियल एनर्जी काय आहे 2 mgr, ह्या दोघांची ॲडिशन केली तर टोटल एनर्जी काय ते 5/2 mgr. मिडल पोझिशनची केली, लोवेस्ट पोझिशनची केली तर तिथं असलेली कायनेटिक एनर्जी 5/2 mgr आहे आणि पोटेन्शियल एनर्जी 0 आहे. म्हणजे सेम कायनेटिक एनर्जी आणि टोटल एनर्जी सेम येते ॲट लोवेस्ट पोझिशन. आणि हॉरिझॉन्टल पोझिशनला पाहिलं तर कायनेटिक एनर्जी 3/2 mgr आहे आणि पोटेन्शियल एनर्जी mgr. त्यांची ॲडिशन केली तर काय येते 5/2 mgr. आपली टोटल एनर्जी ही कॉन्स्टंट असते किंवा तिला कन्झर्व असं सुद्धा म्हणतात. तुम्हाला क्वेश्चनसुद्धा विचारला जातो, शो दॅट द टोटल एनर्जी इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन इज कन्झर्व ऑर कॉन्स्टंट. काही नाही, आपल्याला हे 4 पोझिशनची कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी काढायची आणि त्यांची ॲडिशन करून सांगायचे की ही काय येते कॉन्स्टंट येते. नेक्स्ट रिलेशन कायनॅमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन इन लिनियर अँड सर्क्युलर मोशन. आता आपण कायनॅमॅटिकल इक्वेशन ऑफ मोशन 11 स्टँडर्ड्समध्ये पाहिलं ते फक्त आपण लिनियर किंवा ट्रान्सलेशन पाहिलेत. व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, यस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT स्क्वेअर, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2AS. तेच आपल्याला सर्क्युलर मोशन पाहिजे. सर्क्युलर मोशनमध्ये असलेली वेलॉसिटी अँग्युलरच्या फॉर्ममध्ये जाते, डिस्प्लेसमेंट अँग्युलरच्या फॉर्ममध्ये जातो, एक्सलरेशनसुद्धा अँग्युलरच्या. म्हणजे इथे फायनल वेलॉसिटी आहे ही फायनल लिनियर वेलॉसिटी, इथे फायनल अँग्युलर वेलॉसिटी, इथे इनिशियल लिनियर वेलॉसिटी, इथे ही इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी. हा लिनियर एक्सलरेशन आहे आणि इथे हा अँग्युलर एक्सलरेशन. फक्त त्या पोझिशनचं असलेलं सिम्बॉल हे चेंज होतं त्या मोशननुसार. टाईम हा दोघांकडे सारखा, टाईम हा बदलत नाही. तुम्ही सरळ चाला किंवा वाकडे चाला, टाईम हा तेवढाच म्हणजे तो टीमध्येच दाखवणार आहे. इथे डिस्प्लेसमेंट लिनियर आहे, इथे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे, इथे इनिशियल वेलॉसिटी आहे, इथे सुद्धा इनिशियल पण ही अँग्युलर वेलॉसिटी, इथे अँग्युलर एक्सलरेशन आहे, इथे लिनियर एक्सलर. म्हणजे लिनियरमध्ये लिनियर सिम्बॉल वापरायचे आणि अँग्युलर्समध्ये अँग्युलर सिम्बॉल त्या नोटेशनसाठी यूज करायचे. असे आपले सर्क्युलर मोशनचे किंवा रोटेशनल डायनॅमिकच्या फर्स्ट पार्टचे फॉर्म्युले. आता आपण सेकंड पार्ट्स म्हणजे रोटेशनल डायनॅमिकचे फॉर्म्युले पाहणार आहोत. रोटेशनल डायनॅमिक, आता रोटेशनल डायनॅमिक्समध्ये फिजिकल क्वांटिटी ते रिपीट आहेत. म्हणजे सर्क्युलर मोशनमधल्याच पुष्कळच्या सिम्बॉल किंवा फिजिकल क्वांटिटी इथे येणार ते आपण रिपीट केले नाही. ज्या ह्या चॅप्टर्समध्ये नवीन आहेत किंवा त्या पॉईंट्समध्ये नवीन आहेत तेच आपण पाहतोय रोटेशनल मोशन. फर्स्ट आहे मोमेंट ऑफ इनर्शिया, सिम्बॉल कॅपिटल आय आणि युनिट आहे kg मीटर स्क्वेअर. दुसरा मास कॅपिटल M, मास मेजर इन kg, रेडियस कॅपिटल R, मेजर इन मीटर, रेडियस ऑफ गायरेशन सिम्बॉल कॅपिटल K अँड मेजर इन अगेन मीटर्स. हे दोन्हीसुद्धा डिस्टन्स आहे म्हणून ते दोघांना मीटर्समध्ये. टॉर्कचा सिम्बॉल आहे टॉ, हा ग्रीक वर्ड आहे आणि त्याचं युनिट न्यूटन मीटर और kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. हे जे युनिट आले ते आपलं फॉर्म्युल्यावरून आलेलं आहे, ते आपल्याला समजेल. अँग्युलर मोमेंटम L इज kg मीटर स्क्वेअर पर सेकंड, हे सुद्धा युनिट आपलं फॉर्म्युल्यावरूनच आलेलं आहे. वर्क सिम्पल आहे, वर्कचं कॅपिटल W, वर्क इज मेजर इन जूल म्हणजे ती एनर्जीच आहे. पॉवर P आणि पॉवर मेजर इन वॅट. असे आपले काय सिम्पल फिजिकल क्वांटिटी हे त्यांचे असलेले सिम्बॉल आहेत. आता ह्यातले आपण फॉर्म्युले पाहू. फर्स्ट फॉर्म्युला येतो मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर अ सिंगल पार्टिकल इज I इज इक्वल टू मास ऑफ ईच पार्टिकल इंटू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन रोटेशनल ॲक्सिस टू गिवन पोझिशन ऑफ पार्टिकल, ते mr स्क्वेअर. मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर अ बॉडी, संपूर्ण जर बॉडी असेल तर मास ऑफ बॉडी इंटू r स्क्वेअर, डिस्टन्स बिटवीन रोटेशनल ॲक्सिस टू द पॉईंट ऑफ मास. हा सिम्पल फॉर्म्युला mr स्क्वेअर. आणि नेक्स्ट आहे रेडियस ऑफ गायरेशन. तर रेडियस ऑफ गायरेशनचं रिलेशन काय मोमेंट ऑफ इनर्शियाची, I इज इक्वल टू mk स्क्वेअर. k इज इक्वल टू √I डिवायडेड बाय. नेक्स्ट फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी.
मग कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडीचा फॉर्म्युला काय, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 I मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू ओमेगा स्क्वेअर अँग्युलर वेलॉसिटी स्क्वेअर इज रिलेटेड टू द रेडियस ऑफ गायरेशन I इज इक्वल टू mk स्क्वेअर किंवा ओनली रिलेशन टू द रेडियस I इज इक्वल टू mr स्क्वेअर अँड ओमेगा स्क्वेअर. आता ओमेगा स्क्वेअरचं आपण फॉर्म्युला आधी पाहिलं, ओमेगा इज इक्वल टू 2πn, इथे स्क्वेअर आहे म्हणून ब्रॅकेट स्क्वेअर, किंवा अजून एक रिलेशन तयार होतं 1/2 I 2π डिवायडेड बाय कॅपिटल T स्क्वेअर. हे डिपेंडिंग बाय क्वेश्चन, म्हणजे तुम्हाला ज्याप्रमाणे इन्फॉर्मेशन दिली असेल त्याप्रमाणे फॉर्म्युले काय होत जाणार, चेंज होत जाणार. पुढचं आहे टॉर्क ॲक्टिंग ऑन अ रोटेटिंग बॉडी. टॉर्कचा फॉर्म्युला I इंटू अल्फा. आपण 11 स्टँडर्ड्समध्ये सुद्धा टॉर्क रिलेशन पाहिलं तर टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू, ते आपण लिनियर टॉर्क्समध्ये पाहिलं होतं, टॉर्क इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू फोर्स. टॉर्क फोर्स F इंटू R. इथे आपण रोटेशनल मोशन I इंटू अल्फा, आयचं mk स्क्वेअर इंटू अल्फा. हे अल्फा म्हणजे काय, अँग्युलर एक्सलरेशन, आणि अँग्युलर एक्सलरेशन म्हणजेच काय, चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम ω2 मायनस ω1 डिवायडेड बाय टी. आणि ओमेगाचं रिलेशन जर फ्रिक्वेन्सीशी घेतलं तर टॉर्क इज इक्वल टू I 2π बाहेर येईल कारण तो दोघांकडे कॉमन आहे, n2 मायनस n1 डिवायडेड बाय टी. तर टॉर्कचे अजून दोन फॉर्म्युले आहेत, हे दोन्हीसुद्धा फॉर्म्युले आपल्याला CATसाठी लागतात. वर्क इज इक्वल टू टॉर्क इंटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि पॉवर इज इक्वल टू टॉर्क इंटू अँग्युलर व्हेलॉसिटी. तर हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा, CATच्या एक्झाम्पलसाठी हे फॉर्म्युले विचारू शकतात. नेक्स्ट आहे अँग्युलर मोमेंटम ऑन रोटेटिंग बॉडी. L इज इक्वल टू I ओमेगा. अगेन ओमेगा इज इक्वल टू 2πn, म्हणजे न्यू फॉर्म्युला येतो L इज इक्वल टू I 2πn. ह्या अँग्युलर मोमेंटमचं कायनेटिक एनर्जीच्या रिलेशनमध्ये सुद्धा एक्झाम्पल विचारले जातात. म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी इज इक्वल टू 1/2 L ओमेगा. असं एक सिम्पल एक रिलेशन तयार होतं. तर तिथे लक्षात ठेवा, तुम्हाला प्रॉब्लेममध्ये अँग्युलर मोमेंटम आणि कायनेटिक एनर्जीच्या रिलेशनने सुद्धा एक्झाम्पल येऊ शकतात. नंतर टॉर्क इज इक्वल टू चेंज इन अँग्युलर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाईम. हा आपला थोडक्यात न्यूटन्सचा जो सेकंड लॉ आहे त्याच्याशी हे रिलेटेड आहे. फोर्सची जे लॉ आहे आपला, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाईम, त्याच्याशी हा रिलेटेड. टॉर्क इज इक्वल टू चेंज इन अँग्युलर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाईम. आणि हा एक आपला इम्पॉर्टंट आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. ह्याच्यावरती एक्झाम्पल असतात. म्हणजे इनिशियल अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू फायनल अँग्युलर मोमेंटम. मीन्स I1 ω1 इज इक्वल टू I2 ω2. ओमेगाचं रिलेशन जर फ्रिक्वेन्सीशी जर पुट केलं तर I1 n1 इज इक्वल टू I2 n2. तर ह्या दोन फॉर्म्युल्यावरती आपल्याला एक्झाम्पल विचारलं जातं. आणि त्यांनीच मग एक्झाम्पल लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी असेल किंवा लॉस ऑफ टॉर्क असेल किंवा अप्लाइड द टॉर्क असेल, ह्या प्रकारचे सुद्धा रिलेशन अप्लाय केले जातात. नेक्स्ट पॉईंट आहे आपला पॅरलल ॲक्सिस थेरम. तर पॅरलल ॲक्सिस थेरम काय, ते I0 इज इक्वल टू IC प्लस mh स्क्वेअर. I0 म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट ॲट एनी पॉईंट्स. म्हणजे ज्या पॉईंटला तुमची बॉडी फिरते त्या पॉईंटची मोमेंट ऑफ इनर्शिया. IC म्हणजेच काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द बॉडी, किंवा ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास ऑफ पॉईंट परपेंडिक्युलर टू द बॉडी. म्हणजे हा सेंटरचा ॲक्सिस असलेला पॉईंट आहे. कॅपिटल M म्हणजे मास ऑफ बॉडी आणि H इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस. म्हणजे जर आपण डायग्रॅम आपलं 9 नंबरचं लेक्चर्स आहे पॅरलल ॲक्सिस थेरम, ते तुम्ही पाहिलं तुम्हाला समजेल की ह्यांच्यामधलं हे डिस्टन्स आहे. तर ह्या दोन ही ॲट एनी पोझिशन, हा सेंटरचा पॉईंट जिथं सेंटर ऑफ मास पॉईंट आहे. तर त्यांच्या रिलेशनवरून आपण ही पॅरलल ॲक्सिस थेरम अप्लाय केलेली. त्यानंतर त्याचं टर्म ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय आलं, m तिथले असले रेडियस ऑफ गायरेशन mk0 स्क्वेअर mkc स्क्वेअर प्लस mh स्क्वेअर. तिन्ही याच्यातून मास काय होतं, कॅन्सल होतं. म्हणजे राहिलं काय, रेडियस ऑफ गायरेशन ॲट गिवन पोझिशन पॉईंट, रेडियस ऑफ गायरेशन ऑफ सेंट्रल पोझिशन पॉईंट, आणि प्लस
डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ॲक्सिस, असं आपलं सिम्पल रिलेशनचा फॉर्म्युला तयार होतो. आता पुढचं काय, प्रिन्सिपल ऑफ परपॅन्डिक्युलर थेरम. आता प्रिन्सिपल ऑफ परपॅन्डिक्युलर थेरम हे सुद्धा आपलं ते पॅरलल अँड परपॅन्डिक्युलर थेरमचं जे लेक्चर झालं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल. हा आपला IZ आहे की जो बॉडीला परपॅन्डिक्युलर आहे आणि हे दोन बॉडीला पॅरलल आहे. त्यांच्यामधलं असलेलं रिलेशन IZ इज इक्वल टू IX प्लस IY, हा जो इक्वल टू हा नेहमी कसा पाहिजे, बॉडीला परपॅन्डिक्युलर आणि पासिंग थ्रू द सेंटर पॉईंट. आणि हे दोन त्याला म्युच्युअली परपॅन्डिक्युलर, म्हणजे तिन्हीच्या तिन्ही एकाच पॉईंटमधून गेलेले ॲक्सिस असेल तरच आपण परपॅन्डिक्युलर थेरम अप्लाय करतो. आणि परपॅन्डिक्युलर थेरम हे मॅक्झिमम प्लेन सरफेस असलेल्या बॉडीवरतीच अप्लाय होते. सेम रेडियस ऑफ गायरेशनचा, त्या ॲक्सिसचे असलेले रेडियस ऑफ गायरेशन KZ² इज इक्वल टू KX स्क्वेअर प्लस KY स्क्वेअर, असे आपले हे दोन इम्पॉर्टंट्स आहेत, कारण की ह्या दोन थेरमवरतीच आपल्याला पुढचे फॉर्म्युले डिपेंडंट्स आहेत. नेक्स्ट आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अँड रेडियस ऑफ गायरेशन ऑफ डिफरंट बॉडीज. तर आपल्याकडे डिफरंट शेपच्या बॉडी कोणकोणत्या चॅप्टर्समध्ये, रॉड आहे, रिंग आहे, डिस्क आहे, सिलेंडर आहे, स्पेअर आहे. सिलेंडर CETसाठी सिलेंडरमध्ये सॉलिड सिलेंडर आणि हॉलो सिलेंडर आहे, आणि स्पेअरसाठी सुद्धा सॉलिड स्पेअर आणि हॉलो स्पेअर आहे. असे आपल्याकडे एकूण 7 शेप आहेत डिफरंट बॉडीजचे. ते 7 शेपचे आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन पाहिजे. आता हे सगळे 7 शेप आणि त्यांचे असलेल्या डिफरंट पोझिशन, म्हणजे रॉडच्या सेंटरमधून गेलेली, त्याच्या डायमीटरची किंवा त्याला असलेल्या टँजेंटच्या, तसेच या डिफरंट पोझिशन, ह्या सगळ्या बॉडीच्या डिफरंट पोझिशनमधून ॲक्सिस गेल्यानंतर असलेली मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशनचं आपलं एक स्पेशल लेक्चर्स आहे. ते लेक्चर आहे रेडियस ऑफ गायरेशन ह्या नावाने. ते लेक्चर तुम्ही पहा, तुम्हाला एकदम डिटेल समजेल की ह्या मोमेंट ऑफ इनर्शिया आणि रेडियस ऑफ गायरेशन कशी फाइंड आउट, एकदम सिम्पल मेथडने आपण ते फाइंड आउट केलेलं आहे. तिथे ते लेक्चर पहा, तुम्हाला हे जे सगळे फॉर्म्युले समजतील. तिथे आपण जास्तीचे सुद्धा CETच्या हिशोबाने फॉर्म्युले घेतलेले आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे आपला कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी. आता याच्या आधी आपण पाहिला होता तो कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल बॉडी आणि रोलिंग बॉडी, ह्यांच्यामधला डिफरन्स काय आहे. म्हणजे जर एखादी स्पेरिकल शेप असलेली ही जर बॉडी घेतली आणि तिला जर आपण पुढे मूव्ह केलं तर ही पुढेही जाणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ट्रान्सलेशनल मोशन येणार, त्याचबरोबर ही स्वतःभोवतीसुद्धा फिरणार आहे की नाही, म्हणजे त्याच्यामध्ये काय येणार आहे, रोटेशनल मोशन येणार. म्हणजे रोलिंग मोशनमध्ये ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल हे दोन्ही मोशन येतात. आणि त्या दोघांचा मिळूनच आपण फॉर्म्युला केला आहे 1/2 mv², 1 + k² डिवायडेड बाय r², आणि जर ओमेगाशी असेल तर 1/2 mω² k² प्लस r². के मीन्स रेडियस ऑफ गायरेशन. हे इथले जर तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशन फाइंड आउट करायचे समजले तर ही ते व्हॅल्यू पुट करून आपण वेगवेगळ्या रिंग असेल, डिस्क असेल, सॉलिड सिलेंडर, हॉलो सिलेंडर किंवा सॉलिड स्पेअर, हॉलो स्पेअर, ह्या वेगवेगळ्या शेपच्या असलेल्या बॉडीची रोलिंग पोझिशन आपण फाइंड आउट करू शकतो. हे आपल्याला CETसाठी 1 मार्क्स एक्झाम्पल किंवा JEE किंवा नीटच्या एंट्रन्स एक्झामसाठी इम्पॉर्टंट, कारण तिथे आपल्याला 2 मार्क्स किंवा 3 मार्क्स एक्झाम्पल असतात. तिथे आपल्याला ह्या वेगवेगळ्या बॉडीचे शेप्स माहिती असले पाहिजे आणि त्यांची रेडियस ऑफ गायरेशन. नंतर लास्ट पॉईंट आहे आपला व्हेलॉसिटी अँड ॲक्सलरेशन ऑफ डिफरंट बॉडीज ऑन रोलिंग ऑन इन्क्लिनाइड प्लेन. तर व्हेलॉसिटी ऑफ डिफरंट बॉडीज रोलिंग ऑन इन्क्लिनाइड प्लेन, म्हणजे ह्या इन्क्लिनाइड प्लेनवरून विदाऊट फोर्स किंवा विदाऊट एनर्जी अप्लाय करता हा स्पेरिकल शेप असलेली किंवा सर्क्युलर शेप असलेली बॉडी खाली येणार आहे की नाही, मग तिची इथ्या पोझिशनला असलेली व्हेलॉसिटी काय येणार, v इज इक्वल टू √2gh डिवायडेड बाय 1 + k² डिवायडेड बाय r². इथे पुन्हा k इज इक्वल टू रेडियस ऑफ गायरेशन, आणि त्या रेडियस ऑफ गायरेशनचे रिलेशन इथे, म्हणजे आज आपण ॲज एक्झाम्पल घेऊ रिंग, तर रिंगची रेडियस ऑफ गायरेशन आहे k इज इक्वल टू r. आपण रिंगसाठी पाहू, एक एक्झाम्पल घेऊ, k इज इक्वल टू r. इथे जर पुट केली तर r² डिवायडेड बाय r², हा 1 येतो, 1 + 1 2 होईल, 2 गेट कॅन्सल, म्हणजे राहतं आहे काय g/h. त्याप्रमाणे डिस्कची असलेली 4/3 g/h, इथे तुम्हाला kची व्हॅल्यू पुट करावी लागेल,
सॉलिड स्पेअरची असलेली √10/7 GH. आता इथे रिंग म्हणजेच हॉलो सिलेंडर सांगितलं आहे, डिस्क म्हणजे सॉलिड स्पेअर सांगितलं आहे. हे सुद्धा आपलं 40 नंबरचं लेक्चर्स आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सिलेंड्रिकल अँड स्पेरिकल शेप. तिथे तुम्हाला समजेल, किंवा रेडियस ऑफ गायरेशनचं तुम्ही लेक्चर्स पाहिलं त्यातही तुम्हाला समजेल की सॉलिड सिलेंडर्स आणि डिस्क आणि हॉलो सिलेंडर आणि रिंग यांची कोणत्या पोझिशनची रेडियस ऑफ गायरेशन ही किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया सारखी असते. दुसरं आहे व्हेलॉसिटी आली म्हटलं ॲक्सलरेशन येणार, कारण की इथं सुरुवातीला ही सर्क्युलर बॉडी तिची व्हेलॉसिटी 0 आहे आणि ह्या पॉईंटला नंतर तिची व्हेलॉसिटी येते. म्हणजे इथे येण्यासाठी काहीतरी टाईम लागतो आहे की नाही, म्हणजे टाईम लागतो आहे म्हणजे व्हेलॉसिटीमध्ये चेंज होतं v-u/t. मग ते ॲक्सलरेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग ॲक्सलरेशनचा असलेला फॉर्म्युला काय, तर ॲक्सलरेशन इज इक्वल टू g sin θ डिवायडेड बाय 1 + k² डिवायडेड बाय r². हा आपला फॉर्म्युला. इट इज डिपेंडेड बाय अँगल ऑफ इन्क्लिनेशन. म्हणजे जो तो तुमचा इन्क्लिनेट झालेला अँगल आहे की नाही, हा थीटा, त्याच्याशी रिलेटेड. इथे आपण सेपरेट डायग्राम काढून म्हणजे आपल्याला समजेल. हा थीटा ह्याला यस म्हणतात आणि ही हाईट आहे. तर तो किती उंचीने खाली येणार आहे त्याप्रमाणे त्याचं स्पीड वाढत जाईल. जेवढा जास्त स्लोप असेल तेवढं त्या बॉडीला स्पीड वाढत जाणार आहे, म्हणजे तेवढं फायनल व्हेलॉसिटी वाढणार आहे, मग तेवढं ॲक्सलरेशन बदलत जाणार आहे. इट इज डिपेंड्स बाय थीटा, इन्क्लिनाइट सरफेस. इथे जर आपण पुन्हा रिंगचं एक्झाम्पल घेतलं तर k = r, केची व्हॅल्यू पुट केली r², k² = r², अगेन r² कॅन्सल म्हणजे 1 + 1 2 म्हणजे 1/2 g sin θ. त्याच प्रकारे तुम्हाला डिस्कसाठी सॉलिड सिलेंडर आणि सॉलिड स्पियर ह्यांची ॲक्सलरेशनची व्हॅल्यू भेटेल 2/3 g sin θ, 5/7 g sin θ. हा जो लास्ट पॉईंट आहे त्या फॉर्म्युले पाहण्यासाठी तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशनचं लेक्चर पाहावं लागेल. तिथले जर तुम्हाला रिलेशन समजले तर पुढचे सगळे रिलेशन किंवा फॉर्म्युले इझिली लक्षात राहतील. एकदम सोपं लेक्चर्स आहे ते, आपण सोप्या भाषेत शिकवलेले त्यामध्ये सुद्धा. ते लेक्चर्स पहा, तुम्हाला हे पुढचे फॉर्म्युले समजतील. म्हणजे ते लक्षात ठेवायची गरजच लागणार नाही, इतक्या सोप्या भाषेत तिथे ते शिकवलेले गेलेले आहेत. ओके, थँक्स. फॉर्म्युल्यामध्ये काय प्रॉब्लेम असेल तर ते सजेशन बॉक्समध्ये कमेंट्समध्ये सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा.